ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा दुसरा भाग. मुंबईला गव्हर्नर म्हणून लाभलेले सर हेनरी बार्टल फ्रियर हा मोठा द्रष्टा माणूस होता बरं का. इंग्रजांच्या सर्व शत्रूंचा एव्हाना बंदोबस्त झालेला असल्यानं किल्ल्याच्या तटबंदीला काहीच अर्थ उरला नव्हता. गतकाळाच्या खुणा वागवत उभी असलेली ती एक अडचणच झाली होती. बार्टल फ्रियर ह्यांनी निरुपयोगी झालेली ही तटबंदी तोडून तिच्या खालची जागा मोकळी करण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यातल्या वाढत्या गर्दीला वाट काढून देण्यासाठी किल्ल्याच्या या निरुपयोगी तटबंदीला तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो अंमलातही आणला गेला. त्यामुळे तटबंदीच्या खाली असलेली मोठी जमीन मुंबई शहराच्या वाढीसाठी उपलब्ध झाली. मोकळ्या झालेल्या जागेवर पाहणाऱ्यांच्या मनावर ब्रिटिश साम्राज्याच्या ऐश्वर्याची छाप सोडणाऱ्या एकापेक्षा एक देखण्या इमारती उभ्या राहू लागल्या. या जागेवर सन 1869-70 मध्ये सर्वात पहिल्यांदी उभी राहिली ती काळा घोडा चौकातली डेव्हिड ससून लायब्ररीची इमारत. त्याच साली बरोबर उलट दिशेला क्रॉफर्ड मार्केटची वास्तू तयार झाली. हुतात्मा चौकातली सीटीओची इमारत 1870 साली सेवेत आली आणि पुढच्याच वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची वास्तू डोकं उंच काढून वर आली. पुढच्या काही वर्षात ब्रिटिश शासन, प्रशासन, शैक्षणिक आणि आर्थिक व्यापाराचं केंद्र असलेल्या फोर्ट विभागात ब्रिटिश साम्राज्याच्या सामर्थ्याचं प्रतीक असणाऱ्या या दगडी आणि एकापेक्षा एक देखण्या इमारती तयार झाल्या. मुंबई प्रति लंडन दिसू लागली. आपण उभा करत असलेला राणीचा पुतळा मुख्य शहरापासून दूर भायखळ्याच्या राणीच्या बागेत बसवण्याऐवजी फोर्ट विभागात बसवला तर तो अधिक शोभून दिसेल असं मत झालेल्या खंडेराव महाराजांनी त्या पुतळ्यासाठी फोर्टमध्ये जागा देण्याचा आग्रह धरला. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनाही त्यांचा आग्रह उचित वाटल्यामुळे त्यांनी त्या काळात मुंबईचं मध्यवर्ती पोस्ट ऑफिस अर्थात जीपीओच्या मागे असलेला सुमारे 847 चौरस मीटरचा भूखंड पुतळ्यासाठी दिला. जीपीओ प्रथम चर्चगेटच्या या इमारतीत सुरू झालं होतं. 1909-10 साली ते VT अर्थात आत्ताच्या CSMT स्टेशन शेजारी सध्याच्या भव्य इमारतीत हलवण्यात आलं आणि जीपीओच्या आधीच्या इमारतीत CTO अर्थात सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस आलं. CTOच्या पश्चिमेकडून मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणारा मेयो रोड म्हणजे आताचा कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग आणि पूर्वेकडून मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणारा एस्प्लेनेड रोड म्हणजे आताचा महात्मा गांधी मार्ग म्हणजेच MG रोड हे दोन्ही महत्वाचे रस्ते CTO ऑफिसच्या मागे एकत्र येऊन जे जंक्शन तयार होतं तिथे हा भूखंड होता. अत्यंत मोक्याची जागा. फोर्ट विभागाचं मर्मस्थानच जणू. राणीच्या या पुतळ्याचा अनावरण समारंभ याला जुन्या मराठीत पुतळा उघडण्याचा कार्यक्रम म्हणायचे. तर तो झाला सोमवार दिनांक 29 एप्रिल 1872 रोजी ब्रिटिश इंडियाचे व्हॉइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या उपस्थितीत. पुतळ्याचं अनावरण खंडेराव गायकवाड यांच्या हस्ते करायचं होतं, पण दुर्दैवाने तोवर त्यांचं निधन झालं असल्यामुळं त्यांच्यानंतर बडोद्याच्या गादीवर आलेले बडोदा नरेश मल्हारराव गायकवाड यांच्या हस्ते करण्याचं योजलं होतं. पण अनावरण प्रसंगी गायकवाड महाराजांना व्हॉइसरॉयच्या उजव्या हाताला जागा मिळणार नव्हती. त्यामुळं मानापमान नाट्य रंगलं आणि
महाराज या समारंभाला आलेच नाही. शेवटी लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या हस्तेच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. व्हॉइसरॉयनी तेव्हा एक लहानसं भाषण केलं. त्यात त्यांनी हा देखणा पुतळा बडोदा संस्थानतर्फे मुंबईकरांना भेट म्हणून दिल्याचं सांगून बडोदा नरेशांचे आभार मानले. केवळ ह्या समारंभासाठी म्हणून लॉर्ड नॉर्थब्रुक कलकत्त्याहून मुंबईत आले होते. त्यांच्या गौरवार्थ त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे खेतवाडी आणि गावदेवी पासून नजीकच मुंबईकरांच्या वतीनं एक बाग उभारण्यात आली होती आणि तिला नॉर्थब्रुक गार्डन्स असं नाव देण्यात आलं होतं. आज या बागेचं नाव दुर्गादेवी गार्डन असं आहे. सुप्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांनी आपल्या साहित्यात प्रसिद्ध केलेला बगीचा तो हाच बगीचा. फोर्टमध्ये राणीचा पुतळा बसवला गेला आणि त्या काळच्या मुंबईकरांना मनोरंजनाचं एक नवीनच स्थळ मिळालं. बघता क्षणीच मनावर छाप टाकणारा हा पुतळा मुंबईकरांच्या प्रचंड आकर्षणाचा भाग झाला. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी या पुतळ्याचं निरीक्षण करत तासनतास उभे असलेले अनेक लोक त्या काळात दिसून येत. असं त्या काळात मुंबई भेटीवर आलेल्या काही इंग्लिश पर्यटकांनी नोंदवून ठेवलंय. त्या आकर्षणाचं रूपांतर काही काळानं कुतूहलात झालं. आणखी काही काळानं या कुतूहलाचं रूपांतर काही भोळ्या मुंबईकरांच्या मनामध्ये भक्तीच्या रूपात झालं. भव्य शोभिवंत मखरात बसलेली देखणी राणी काही मुंबईकरांना देवी स्वरूप भासायला लागली. वेगळ्या आकाराच्या दगडात, झाडाच्या खोडात, नारळाच्या किंवा अगदी बटाट्यातही जरासा आकार दिसला की त्याला देव मानायची आपली मनोवृत्ती वर्तमानातही टिकून आहे. तिथे देवाधर्माचा जबर पगडा असलेल्या त्या काळात हे खरोखरच झालं असेल तर नवल नाही. काही अधिकच देवभोळ्या मुंबईकरांनी या राणी देवीची पूजा करायला सुरुवात केली. अहो, क्वचित प्रसंगी नवसही बोलायला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही. झालं, मुंबईकरांना आणखी एक देवस्थान मिळालं. आणखी एक देवस्थान मिळालं म्हणायचं कारण असं म्हणजे फोर्टमध्ये हा पुतळा बसवण्यापूर्वी लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड रिचर्ड वेलस्ली यांचेही पुतळे उभारण्यात आले होते. हे मुंबई शहरात उभारलेले पहिले पुतळे होते. कोणतेही जेते नव्यानं काबीज केलेल्या प्रदेशावर आता आपलं वर्चस्व आहे हे दाखवण्यासाठी छाती दडपून टाकणाऱ्या टोलेजंग इमारती बांधणं, रस्त्यांना आणि इमारतींना आपल्या लोकांची नावं देणं, जेत्यांच्या राजे राण्यांच्या आगमन प्रस्थानाचे भव्य सोहळे आयोजित करणं, तोफांच्या सलामी देणं असे उद्योग करत असतातच. जिंकलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या मनावर उठता बसता आपलं जेते पण ठसवण्याचा तो एक मार्ग असतो. आपल्या राजे राण्यांच्या आणि सेनापतींच्या भव्य आणि अलंकृत पुतळ्यांची उभारणी करणं हे देखील त्या मनोयुद्धाचा आणि वर्चस्व प्रदर्शनाच्या आविष्काराचंच एक प्रभावी अंग असतं. आपण देवापेक्षा कमी नाही, किंबहुना डेमी गॉड आहोत असंच सुचवण्याचा तो मार्ग असतो. मुंबईकरांनी मात्र हा पुतळा खरोखरच विलायती देव असं समजून पूजायला सुरुवात केली होती. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकला राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा दुसरा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना.